हेच तर सुखी जीवनाचे रहस्य. आणि असं सांगता सांगता त्यांनी आपल्याला योगा करा असा संदेश माझ्याकडे बघून दिलेला आहे. रामदास गायधनी नवीन पनवेल. कवी प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. परीक्षक म्हणूनही ते सन्मानित आहेत. जीवन गौरव, साहित्यरत्न, शब्दरत्न अशा अनेक रत्नांनी सन्मानित. सर्वांना नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे बाप. माय माझी वटवृक्षाची छाया, माय माझी वटवृक्षाची छाया, जगण्याला देई मोठा आधार, जगण्याला देई मोठा आधार. बाप असे माझा अथांग सागर, बाप असे माझा अथांग सागर, उरात त्याच्या फणसाचा घर, उरात त्याच्या फणसाचा घर. बापाची माया लपली उरात, बापाची माया लपली उरात, अश्रू न दाखवी कधी डोळ्यात, अश्रू न दाखवी कधी डोळ्यात. एकच स्वप्न जपते काळ जात, एकच स्वप्न जपते काळ जात. पोराचं जीवन कसं जाई सुखात, पोरांचं जीवन कसं जाई सुखात. माय माझी रेशमी तलमशाल, माय माझी रेशमी तलमशाल, बाप असतो समशेरीची ढाल, बाप असतो समशेरीची ढाल. खस्ता खावणी पोसतो पोरबार, खस्ता खावणी पोसतो पोरबार. घरदार सारथ नांदते मग खुशाल, घरदार सारथ नांदते खुशाल. लेकरो धक्कन खाली पडते, लेकरो धक्कन खाली पडते. वेदना बापाच्या काळजात होते, वेदना बापाच्या काळजात होते. जपते तळ हाताच्या फोडावानी, जपते तळ हाताच्या फोडावानी. लेकरास पाहता दुःख विसरते, लेकरास पाहता दुःख विसरते. लेक लाडकी जाते सासरी, लेक लाडकी जाते सासरी. धडधड त्याच्या मनात वाढते, धडधड त्याच्या मनात वाढते. वेदना उरीच्या हलकेच लपवी, वेदना उरीच्या हलकेच लपवी. हसरात चेहरा लेकी सदावते, हसरात चेहरा लेकी सदावते. पिकले पान कधी गळून पडेल, पिकले पान कधी गळून पडेल. सांगू शकेन कोणी, सांगू शकेन काही कोणी. नका अवेरू रे जन्मदात्याला, नका अवेरू रे जन्मदात्याला. दुनिया दाविली दयास दयाने, दुनिया दाविली तुम्हास दयाने, दुनिया दाविली तुम्हास दयाने. धन्यवाद. खूप सुंदर. सीमा रिसबोड मॅडम श्रीवर्धन. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सुशिक्षित झाली का नारी. आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली. भरली ज्ञानाने आमची झोळी, भरली ज्ञानाने आमची झोळी. या थोर सावित्री आणि रमा, थोर सावित्री आणि रमा. नाही त्यांनी लोकांची केली तमा, नाही लोकांची केली तमा. लोकांनी फेकले शेणाचे गोळे, लोकांनी फेकले शेणाचे गोळे. डोळे मिटून सहन त्यांनी केले, डोळे मिटून सहन त्यांनी केले. किती गावी त्यांची थोरवी, किती गावी त्यांची थोरवी. लोकांसाठी शाळा स्थापिल्या गावोगावी, लेकींसाठी शाळा स्थापिल्या गावोगावी. निंदा केली या दोघींची, निंदा केली या दोघींची. केली त्यांना शिवीगाळ, केली त्यांना शिवीगाळ. तरी त्यांनी घातली सरस्वतीला माळ, तरी त्यांनी घातली सरस्वतीला माळ. लेकी सुना झाल्या सुशिक्षित, लेकी सुना झाल्या सुशिक्षित. बसल्या पैसा कमवित, बसल्या पैसा कमवित. भरली ज्ञानाने त्यांची झोळी, भरली धनाने त्यांची झोळी. पण विचारांची केली होळी, पण विचारांची केली होळी. आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली. जन्माला आल्या
आल्या आगीचरी माता, जन्माला आल्या आगीचरी माता, सत्य पुढे विसरून गेल्या ममता, सत्य पुढे विसरून गेल्या ममता. भ्रूण हत्या करू लागल्या, भ्रूण हत्या करू लागल्या, गळफास लावती तनुजीला, गळफास लावती तनुजीला. कुठे गेली सावित्रीची शिकवण, कुठे गेली सावित्रीची शिकवण, रमाबाईंची फुकट गेली का हो वणवण, रमाबाईंची फुकट गेली का हो वणवण. शिक्षण घेऊन सुशिक्षित झाली का नारी, शिक्षण घेऊन सुशिक्षित झाली का नारी, का पाठी राहिली कोरी, का पाठी राहिली कोरी. आम्ही सावित्रीच्या मुली, आम्ही सावित्रीच्या मुली, भरली ज्ञानाने आमची झोळी, भरली ज्ञानाने आमची झोळी. धन्यवाद. परिस्थिती बदलण्याची धमक ठेवून सावित्री आणि रमाईचा वसा हाती घेऊन त्यांची शिकवण जाऊ देऊ नकोस वाया. अगं तुझी संयम आणि सोशिकतेची काया, अगं तुझी संयम आणि सोशिकतेची काया. प्रचंड लिहिणाऱ्या आणि तरीही एकही पुस्तक प्रकाशित न करणाऱ्या, ज्यांची 10 पुस्तक पण आतापर्यंत झाली असती, तर असं इतिहास या विषयातून त्यांनी MA केलेलं आहे आणि त्यांचं व्यासंग खूपच आहे. त्यांच्याकडे शब्दसामर्थ्य खूप आहे. अतिशय छान सादरीकरण होऊ द्या. मराठीची श्रेष्ठता. सरस्वतीच्या दरबारात आज होता साहित्य उत्सव. सर्व भाषा नटून थटून मस्त मग्न, आपापले वैभव दर्शन करण्यात दमलो. एकच चर्चा, कोणती भाषा सर्वश्रेष्ठ. ठुमकत ठुमकत उठली कन्नडी भाषा हसत. मीच, माझ्याशिवाय आहे का कोणी समृद्ध संपन्न. माझ्या भाषेचा कीर्ती सुगंध पहा कसा दरवळते जगभर. लगबगीने उभी राहिली तामिळ भाषा सुंदरी. तक तक दिन दिन माझे सारस्वत तर जन्मजात किती कीर्ती श्रीमंत. जिंकी मी आणि फक्त मी, तुलनाच नाही होणार माझ्याशी. बंगाली ही उठली गोड हसत. अमार सौदार देश बघला, अमार सौदार देश. एकच नाव आहे पुरेचं, जगभर गाजते गुरुदेव टागोरांचं. पुरस्काराचा मान माझाच. अनेक भाषा सुंदरी एकामागून एक उठल्या गर्वात. गाऊ लागल्या कौतुक मोठ्या आवेशात. प्रसन्न वदनात मराठी भाषा उठली डौलात. सर्वजणी थोर सुंदर कीर्तिवंत, पण माझे माहेर देवभाषा संस्कृत. मी विविधतेने अलंकृत. पोवाडा, अभंग, लावणी, भजन, कीर्तन गाजते सर्वत्र. नाट्यसंगीत, नाटक माझं सर्वस्व. सर्वच पुत्र माझे प्रतिभावंत. मी परिपूर्ण, विविधता संपन्न, तरीही सर्वच आपण समान श्रेष्ठ. एक मिनिट. नको स्पर्धा, एकमताने घेऊ निर्णय. कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ. ही लीनता, शालीनता, गोडवा बघून टाळ्यांच्या गजरात सर्वच भाषेने दिला निर्णय. मराठी भाषा आहे 1 नंबर. वा, सुंदर. सालंकृत अलंकृत. जसं पुनवर रातीला शुभ्र नितळ चांदण, तसं माय मराठीचं माझ्या रूप. उल्का माणेकर तळा येथून आलेल्या कोकणवाडी साहित्य परिषद तळा शाखेच्या सहसचिव असून प्राथमिक शिक्षिका आहे. आविष्कार फाउंडेशन गुणवंत शिक्षण पुरस्कार व नमस्कार, मी उल्का माणेकर. मधुबाई नेहमी म्हणतात, लिहित राहा, लिहित राहा. समाजाच्या तळाशी राहा, समाजाचा आनंद घ्या, समाजाचा उत्साह घ्या, समाजाचा ठरले वामांगी वामांगी, सरले नाही डावे पण, कुंकू कोरले कपाळी, हरले माझे मीपण. कुंकू कोरले कपाळी, हरले माझे मीपण. दिला आकारा घोट्याला, दिला आकारा घोट्याला, अन आधारही झाले. दिला आकारा घोट्याला, अन आधारही झाले. हलत्या डुलत्या खोप्याला माझं सदा सावरण, हलत्या डुलत्या खोप्याला माझं सदा सावरण. ठरले वामांगी वामांगी, सरले नाही डावे पण. आहे त्यातच रांधले, आहे त्यातच रांधले, केले अन्न रुचकर. आहे त्यातच रांधले, केले अन्न रुचकर.
सारे तृप्तही झाले कुणी म्हणे ना सुग्रण, सारे तृप्तही झाले कुणी म्हणे ना सुग्रण, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावीपण, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावीपण. नाती गोती सांभाळली मी, नाती गोती सांभाळली, सावरली आणि सांगली, सावरली आणि सांगली, न कुणीच मज बांधे माझे वंचित बाई पण, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावीपण. ऋते उजव्यास काटा, ऋते उजव्यास काटा, माझा त्याच्या सलीही वाटा, ऋते उजव्यास काटा, माझा त्याच्या सलीही वाटा, येता संसारात लाटा, उभी पदर खोचून, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावेपण, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावेपण. सरले नाही रुक्माईला, सरले नाही रुक्माईलाही तिचे रीतेच उजवेपण, सरले नाही रुक्माईलाही तिचे रीतेच उजवेपण. युगे 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 उभी एकटी भक्ता देण्याचे दर्शन, युगे युगे उभी एकटीच भक्ता देण्याचे दर्शन, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावेपण, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावेपण. ग्रेटा आहे ती वामांगी पण, ग्रेटा आहे ती वामांगी श्रेष्ठ तिचे डावेपण, ग्रेट आहे ती वामांगी श्रेष्ठ तिचे डावेपण. सारे राईटच करते तुमच्या लेफ्टला राहून, सारे राईटच करते तुमच्या लेफ्टला राहून, ठरले वामांगी वामांगी सरले नाही डावेपण, सरले नाही डावेपण. धन्यवाद. डावेपण ठरले वामांगी वामांगी पण सरले नाही डावेपण. ग्रेट आहे ती वामांगी, ग्रेट आहे ती वामांगी श्रेष्ठ तिचे डावेपण, ग्रेट आहे ती वामांगी श्रेष्ठ तिचे डावेपण. सारं राईटच करते तुमच्या लेफ्टला राहून, सारं राईटच करते तुमच्या लेफ्टला राहून. धन्यवाद. खूप सुंदर. पण तरी दुःखाला लिंपण तू, मायेचा शिंपण तू, वामांगी वामांगी तरी बहरलेलं अंगण तू, शबशुकनाचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू, जिस्ता नाही दरवळणार देवाऱ्यातलं चंदन तू, वामांगी वामांगी तरीही श्रेष्ठच तू. पुरस्कार पोपटी संमेलनात, अनेक पोपटी संमेलनात त्यांनी गाजवलेली आहेत आणि पेपरामध्ये ते स्तंभलेखन करतात. त्यांनी आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचे शीर्षक आहे शेतकरी. काळ्या मातीशी माझा मीच बोलत होतो, काळ्या मातीशी माझा मीच बोलत होतो, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो. मौशार काळी माती मी माझ्या पायाने तोडीत होतो, आनंदानं जोंधळ हरभरा मूग गहू राशी राशीने पिकवित होतो, पाठर बाजाचं बंडल आणि मिठाईचं पुडकं घरी नेत होतो, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो. काळेळ बदलली, काळेळ बदलली माझ्या उदयाची वाट पाहत होतो, काळाचा लोंढा, काळाचा लोंढा कारखाने काळीतच दाटत होते. काटा तेव्हा पायामध्ये मांस काढण्याचा उतरत जात होता, पायातील वेदना माझ्या हृदयात खोल उठत होत्या. काळ्या मातीवर त्या पांढऱ्या शुभ्र काटांना मी माझ्या पाय फिरून शोधित होतो, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो. सापडली मला अखंड जमीत गाडलेली काटेरी फांदी, घेतला टोकदार पांढरा बाबळीचा शुभ्र काटा हाती, त्याच बाबळीच्या गर्द हिरव्या झाडाखाली बसून मी बांधावरच माझ्या पायातील काटा काढीत होतो, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो. ढवळे पवळे बैल माझे मजकडे मान म्हणून पाहत होते, ढवळे पवळे बैल माझे मजकडे मान म्हणून पाहत होते, त्यांनाही माझ्या डोळ्यातली वेदना जाणवत होती. त्यांना फक्त हंबडा फोडून व्यक्त होता येत नव्हतं, त्यांना फक्त हंबडा फोडून व्यक्त होता येत नव्हतं, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो. भेगा पडलेल्या पायांना मीच माझ्या चेहऱ्यासमोर धरून, भेगा पडलेल्या पायांना मीच माझ्या चेहऱ्यासमोर धरून मी माझ्या देशाला दिसणाऱ्या वेदना ओळखीत होतो, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो, एका भाकरीसाठी मी शेत नांगरीत होतो. हे आपल्याचं का पायी त्यांनी काय केलं पाप, जरी राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. राधिका साठे मॅडम पनवेल केलेलं आहे. माझं नाव राधिका सुनील साठे, मी पालेखुर्द पनवेल इथून आलेली आहे. मी ग्रंथपाल आहे. माझ्या कवितेचं नाव आहे साडी. साडी म्हणजे काय? धाग्यांनी विणलेले सुरेख कापड नाही.
साडी म्हणजे काय? काठ, निर्या आणि पदर नाही. साडी म्हणजे काय? कॉटन, सिल्क, रेशमी कापड तर नाही. साडी म्हणजे काय? पैठणी, कांजीवरम, बनारसी, इचलकरंजी नाही. तर मग साडी म्हणजे काय? बायकांचं त्यात गुंतलेलं सुंदर हृदय. साडी म्हणजे बायकांचा श्वास. साडी म्हणजे साडीवर कोरलेला मोर नसून त्यांच्या मनावर कोरलेली सुंदर नक्षी. साडी म्हणजे बायकांची ती घेण्यासाठी लगबग. साडी म्हणजे आईने दिलेला मुलीला आशीर्वाद. साडी म्हणजे मुलीची ती नेसण्याची उत्सुकता. बायकांच्या त्यात गुंतलेल्या असंख्य भावना म्हणजे साडी. संस्कार, मायेचा पदर, सावलीला आधार. त्यांनी म्हटलंय, साडी नसते फक्त वस्त्र तलम, साडी नसते फक्त वस्त्र तलम, ते तर प्रत्येक स्त्रीच्या नाराजीवरचं मलम, प्रत्येक स्त्रीच्या नाराजीवरचं. कवितेचं नाव आहे अंतराची साध. ही साध अंतराची ऐक ना तू जरा, ही साध अंतराची ऐक ना तू जरा, हे माझ्या रायगडा तू बाप माझा खरा, हे माझ्या रायगडा तू बाप माझा खरा. तुझ्या कुशीत भिजला हिरकणीचा रे पाना, तुझ्या कुशीत भिजला हिरकणीचा रे पाना, रुसली बघ अंगाई अन निजे नाही ताना, रुसली बघ अंगाई अन निजे नाही ताना. तुझे झाले रे मंदिर मस्तक ठेवी पायरीत, तुझे झाले रे मंदिर मस्तक ठेवी पायरीत, जेव्हा देव माझा हा बैसला तुझ्या मेघडंबरीत, जेव्हा देव माझा हा बैसला तुझ्या मेघडंबरीत. तुझ्या भेटीसाठी लागे मज पुन्हा पुन्हा असं, तुझ्या भेटीसाठी लागे मज पुन्हा पुन्हा असं, घेत होता तो मावळा जिथे मोकळ आले श्वास, घेत होता तो मावळा जिथे मोकळ आले श्वास. तुझे फेडू कसे पांग तुझं धरित्रीचा स्वर्ग, तुझे फेडू कसे पांग तुझं धरित्रीचा स्वर्ग, सह्याद्रीच्या रांगेतला तुझं अभिषिक्त दुर्ग, सह्याद्रीच्या रांगेतला तुझं अभिषिक्त दुर्ग, तुझं अभिषिक्त दुर्ग. धन्यवाद. इथे अशी मेघडंबरी आहे आणि अशा या मंदिरामध्ये हे संमेलन आज बनलेलं आहे. तर अक्षरशः आपण सगळ्यांनी सलाम करावा अशी ही कविता. प्रसाद चौलकर आलेले आहेत का? सगळ्यांचं कविता वाचन झालेलं आहे. ॲडव्होकेट शेळगे सर. महाडचं कवी संमेलनाचं आयोजन उत्कृष्ट आहे. ही कविता आहे, आपण नुसतं येतो जेवतो भावतो निघून जातो. या कविता जरा वाचा. ठेवणीतल्या कविता आहेत, मंगेश पाडगावकरांच्या असतील, वसंत बापटच्या असतील, पण ह्या सर्वांच्यामध्ये एक कविता मी वाचली, आयुष्याला द्यावे उत्तर, विदा कर्दीकर. ही कविता तर मखमलीच्या हिऱ्यांच्या पेटीमध्ये अशी जपून ठेवावी का एखाद्या नाक्यावरती तिचं वाचन करावं, अशी ही कविता जरूर वाचा. आयुष्याला द्यावे उत्तर, विदा कर्दीकर. त्यांचं फक्त एकच वाक्य आहे की आपला मानव जन्म आहे आणि मनुष्य मेल्यानंतर यम सुद्धा रडतो की अशी माणसं जन्माला आली तर मला कामच राहणार नाही. आता मी माझी कविता बोलतो. माझी कविता मी मरणार या पुस्तकामधली. कवितेचं नाव आहे हार्ट अटॅक. कविता सुरू. अरे अटॅक आला, अरे हार्टपेन झाला, सर्वत्र आवाज घुमला. अरे आता तो होता, चालत होता, बोलत होता, मगाशी मी पाहिला माझ्याशी बोलला आणि म्हणणे ऐकतो, हसता हसता गेला. कुठे गेला, कसा गेला, कारण नाही त्याला. वर्णन त्याचे प्रेत झाला, शव झाला, मयत आणि पार्थिव म्हणून गणला गेला. लक्षणे त्याची एकदाच उलटी, एकदाच झटका, शरीराला आकडी, शुगर बीपीचा त्रास, कळेनासे होते अंगाला घाम, श्वासोश्वास जोरात दमछाक जाम, विनाठाई चिंता,
भीतीचा धसका, छातीत चमक आली, हृदयक्रिया बंद, क्षणात स्वर्गवास. यासाठी कवी म्हणतो, नाही देहाचा भरवसा, उद्याचा दिवस तुम्ही पाहाल कसा. ओली माती हजार गती, क्षणभंगुर जीवनाची हीच प्रचिती. म्हणून कवी पुन्हा उपदेश देतो, सत्कार्य करा, लोभ सोडा, त्याग करा, दानशूर बना, जीवनाचे सार्थक करा, कार्य कर्तृत्वाने जीवन बुडवा, मरून जा, कीर्तिरूपी होऊन जा, नाहीतर झटकन अचानकपणे अटॅक येईल, होत्याचे नव्हते होईल तुमच्या नावासमोर. मग काही स्वर्गवासी डिग्री लागेल, मग सर्व तुमचे संचित धन येतच राहील. तुमचे पाठीमागे तुमची इस्टेट टपलेला कोला खाईल, चोर खाईल, राजा खाईल. सावधान, मृत्यू क्षणाचा विसर नको. शक्ती, सौंदर्य, सत्ता आणि धनसाठ्याचा गर्व नको. मीपणाने वागू नको. हे मी केले, ते मी केले गर्वाने बोलू नकोस. तुच्छ गरीबाला तू लेखू नकोस. कोणत्याही क्षणी याला कदाचित अटॅक हाटपेड होईल, तुमची डेड बॉडी होईल, प्रेत, पार्थिव, मयत, मोडता. म्हणून तुम्ही गंजले जाईल. लोक आपल्याला पावलं भेटतात की जे सांगतात की अरे काल रात्री तर मला भेटला होता, मी बोललो, मग मनात येतं बाई यांना आजच्या रात्री आपण भेटू नये, म्हणजे सकाळी काय माहीत नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा कशाचाही मोह न करता प्रत्यक्ष अंकाला आपली मातीच होणार आहे. तर आपण कशाचे गर्व करू नये, आपल्याकडे अहंकार करू नये, अशी खरोखरच सुंदर आपल्याला संदेश देणारी यांची कविता. सगळ्या कवींचं अरे वेड्या माणसा, अरे वेड्या माणसा, एवढ्याशा दुःखाने तो डगमगतोस कसा. प्रत्येक सुखानंतर दुःख हे येणारच, प्रत्येक वसंतानंतर पानगळ ही होणारच. अरे पानगळ झाली नाही तर पुन्हा वसंत फुलणार कसा. ऊन पावसाच्या खेळाशिवाय गुलमोहर मरणार कसा. अपयशाशिवाय यशाचा कैफ चढणार कसा. आणि अपेक्षा भंगाशिवाय पूर्तीचा आनंद लाभणार कसा. पावलं पावले ठेच लागल्याशिवाय चांगला मनुष्य घडणार कसा. अरे वेड्या माणसा, दुःखाविना आयुष्य म्हणजे श्वासाविना प्राण जसा. तेव्हा घट्ट पाय रोवून उभा राहा, तेव्हा घट्ट पाय रोवून उभा राहा. प्रचंड महापुरात महाडकर जसा, प्रचंड महापुरात महाडकर जसा. धन्यवाद. मी आदरणीय रेखाताई गोरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी. मान्यवर आणि कवी कवयित्री रसिक सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय मधुबाई रमेशजी ढवळ सर यांचा सदैव मला आधार असतो आणि नमिताताई, सुधीर शेठ सर, LB पाटील, भारतीताई यांच्या सहकार्याने हे संमेलन आणि या संमेलनातलं कविता या संमेलनाचं अध्यक्षपद जे माझ्या अतिशय आवडीचा विषय कविता ते मला लाभलेलं आहे, तर त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते. आज माझ्या आधिपत्याखाली असलेल्या ह्या छोट्याशा कवी संमेलनात 15 जण होते, पण त्यातले 2 जण अनुपस्थित आहेत. 13 जणांनी ते उत्तम कविता सादर केल्या. मी अगदी थोडक्यामध्ये त्याचा आढावा घेणार आहे. संध्या लगड यांनी आजच्या अस्थिर जगण्याचे यथोचित चित्रण केले. त्यांच्यानंतर ज्यांनी कविता सादर केली त्यांनी आपल्या देशाची शान उंचावलीच पाहिजे असा संदेश दिला. छाया गोवारी यांनी गझल या माध्यमातून स्त्रियांच्या जीवनाची व्यथा आपल्यासमोर व्यक्त केली. नवोदित कवी वीरेंद्र यांनी आता सध्या विभक्त कुटुंबाचं चित्र पाहायला मिळत असताना सुद्धा भावाभावांचे प्रेम आणि एकत्र कुटुंब कसं असावं याबद्दलची भावना व्यक्त केली. वर्षा दिवेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांची व्यथा आणि आता ते झेलत असलेले त्रास हे हसतमुखाने कवितेतून व्यक्त केल्याने आपल्याला हसवलं. रामदास गायदेनी यांनी बापाच्या आधारातील कणखरपणा आणि हळवेपणा मांडला. सीमा रिसकुड यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा आढावाच पूर्ण कवितेतून घेतला. किरण मोरे यांनी विविध भाषेपेक्षा मराठी कशी श्रेष्ठ आहे हे कवितेतून मांडले. उल्का माणेकर यांनी स्त्री सदैव दुय्यम स्थानावरच असते तरीसुद्धा तिची व्यथा मांडली आणि ती कशी श्रेष्ठ असते हे आपल्याला थोडक्यात सांगितलं. विलास कुंडले यांनी शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची गाथा मांडली.
राधिका साठे हिने साडी हा आपला सगळ्यांचा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या विषयावर अप्रतिम सुंदरता साडी या कवितेतून व्यक्त केली. संध्या यांनी रायगडच्या पायथ्याशी रायगडवरचीच उत्तम कविता सादर केली आणि डोळ्यात पाणी आलं रायगडचं वर्णन ऐकून. तसेच मी मरणार आहे ही शेळके साहेबांनी जी कविता सादर केली त्यांनी आपल्या हसता डोळ्यात नक्कीच पाणी आणलं आणि हसवलं आपल्याला सर्वांना. या कवी संमेलनाबद्दल मी आता एवढंच सांगेन की अलीकडे बऱ्याच ठिकाणी मी कवी संमेलनाला गेलेले आहे. मी कविता लेखन वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करत असले तरी माझा जिव्हाळ्याचा विषय कविताच आहे. पण जिथे जिथे कवी संमेलनाला गेले होते तिथे तिथे एका कवितेच्या सादरीकरणाच्या ओढीने आपण कवी कवयित्री हजर असतो, लांब लांबून येत असतो. पण कवी संमेलनात काही गडबड फार होते याचा अनुभव आला आणि मन व्यथित होते माझे. सुधीर शेठ यांनी अतिशय नियोजनबद्ध अशा कवी संमेलनाचे इथे नियोजन केलेले आहे. आज या कवी संमेलनात सर्व कवींना सुद्धा तेवढाच शांत वेळ कविता सादरीकरणासाठी दिलेला आहे. कुठेही त्यांना पळापळा धावा धावा आवरा आवरा असं कधीच कुणी म्हटलं नाही आणि प्रत्येक कवीची त्याची ओळख पण करून दिली. प्रत्येक कवीची काही 2 शब्दांनी का असेना, 2 वाक्याने असेना, पण स्नेहा गांधी आणि ती माझी मैत्रीणच आहे. बऱ्याच वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो. प्रत्येक कवींची तिने छानशी ओळख करून दिली आणि हे कवी संमेलनाचे आजचे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. याबद्दल मी सुधीरजींना धन्यवाद देते आणि यानंतर मी माझी एक कविता सादर करते. फक्त एकाच कवींचं नाव घ्यायचं माझं राहिलेलं आहे त्यांचं, पण तुम्हाला व्यवस्थित ऐकू आलं नव्हतं ना म्हणून राहिलं ते. माझ्या कवितेची एक छोटीशी कविता मी सादर करते आणि आता इथे थांबते कारण यानंतर अजून 3 कवी संमेलन आहेत. आता अनेक विषयांवर कविता झाली असली तर मी मैत्री या विषयावर कविता आता म्हणून दाखवणार आहे. बऱ्याच कविता आमच्या स्त्री जीवनावरती असतात, परंतु आज मी माझ्या मैत्रीच्या विषयावर कविता सर्वांसाठी सादर करते. कवितेचं नाव आहे गाव मैत्रीचा. काळोख विसावत होता, काळोख विसावत होता, रस्ता चुकला होता. काळोख विसावत होता, रस्ता चुकला होता. पत्ता विसरला होता, गाव मैत्रीचा माझा कुठे हरवून गेला होता. मी चालत होते दूर दूर, मी चालत होते दूर दूर. एका झाडाखाली रडणारं मूल, कोमेजलेलं फूल, विजलेली चूल दिसली. हा तर माझ्या मैत्रीचा गाव नव्हता, हा तर माझ्या मैत्रीचा गाव नव्हता. मी चालत राहिले पुढे पुढे, मी चालत राहिले पुढे पुढे. तेव्हा एका झाडाखाली हसणारं मूल, फुललेलं फूल, पेटलेली चूल दिसली. पण हा सुद्धा गाव माझ्या मैत्रीचा नव्हता, हा सुद्धा गाव माझ्या मैत्रीचा नव्हता. चालता चालता मी पाहिले एक मस्त गुलाबी फूल. चालता चालता मी पाहिले एक मस्त गुलाबी फूल. मजेत हसणारं मूल आणि भाकरी देणारी चूल. हा गाव नक्कीच माझ्या मैत्रीचा होता, हा गाव नक्कीच माझ्या मैत्रीचा होता. मनातला काळोख जाऊन आता तिथे सूर्य विसावत होता. हा गाव माझ्या मैत्रीचा होता, हा गाव माझ्या मैत्रीचा. धन्यवाद सर्वांना. प्रत्येकीने सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. इकडे आणि तुमचाही राहील एका बोटात 2. हो अध्यक्ष सत्र दणक्यात झालं तसं दुसरं सत्र दणक्यात दिसत नाहीये. पहिल्यांदा सत्कार परिचय आता तसं काही दिसलंच नाहीये ना. माझ्या कवितेचं नाव आहे सत्ता. कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसतो, कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतो,
तेच कुणाला नक्की कळत नाही. कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतो तेच कुणाला नक्की कळत नाही. सत्तेत कोण कुणाचा खरा वैरी असतो, सत्तेत कोण कुणाचा खरा वैरी असतो, याचं खरं उत्तर कधी मिळत नाही. याचं खरं उत्तर कधी मिळत नाही. कालचे शत्रू आज एकाच मंचावर जिंकतात. कालचे शत्रू आज एकाच मंचावर जिंकतात. त्यांच्यासाठी भोळी माणसं रक्तात रंगतात. त्यांच्यासाठी भोळी माणसं रक्तात रंगतात. सत्तेत कोणावरच ठेवायचा नसतो भरोसा. सत्तेत कोणावरच ठेवायचा नसतो भरोसा. ज्याने त्याने आपला भरायचा असतो खिसा. ज्याने त्याने भरायचा असतो आपला खिसा. सत्तेत रोजच घोषणांचा पडतो पाऊस. सत्तेत रोजच घोषणाचा पडतो पाऊस. टाळ्या वाजून आपण फेडायची हौस. टाळ्या वाजून आपण फेडायची हौस. सत्ता अशीच इकडे तिकडे असते फिरत. सत्ता अशीच इकडे तिकडे असती फिरत. लोकशाही उराशी स्वप्न घेऊन बसते झुरत. लोकशाही उराशी स्वप्न घेऊन बसते झुरत. सत्तेच्या मागे सारे सुसाट सुटतात. सत्तेच्या मागे सारे सुसाट सुटतात. हसत खेळत अनेकांचं आयुष्य लुटतात. सत्तेच्या मागे सारे सुसाट सुटतात. हसत खेळत अनेकांचं आयुष्य लुटतात. आता वंशानेही सत्ता मिळत आहे. आता वंशाने सत्ता मिळत आहे. दिन दुबळा त्यात रोज जळत आहे. दिन दुबळा त्यात रोज जळत आहे. दिन दुबळा त्यात रोज जळत आहे. धन्यवाद. अतिशय वास्तववादी कविता काढून जिजाऊ मातेला वंदन करून जिजाऊ मातेवरच मी कविता केलेली आहे. ती कविता मी तुम्हाला सर्वांना ऐकवतो. पण जिजाऊचं ह्याचं कवितेचं शीर्षक आहे हरवलेली जिजाऊ. स्वराज्य साम्राज्ञी माता जिजाऊ. स्वराज्य साम्राज्ञी माता जिजाऊ. अभिमानी सद्गुणी खरी नार. अभिमानी सद्गुणी खरी नार. शिवाजी संभा पोटी जन्मले. शिवाजी संभा पोटी जन्मले. वंदन करतो त्यांचीच दिवार. संस्कारातून खरा शिवा जन्मला. संस्कारातून खरा शिवा जन्मला. स्वराज्याचा तो योद्धा ठरला. स्वराज्याचा तो योद्धा ठरला. धरिले नरडे धरिले नरडे फाडूनी छाती. धरिले नरडे फाडूनी छाती. जैसा मावळतीचा सूर्य सरला. युद्धनीतीचे शिकवणी धडे. युद्धनीतीचे शिकवणी धडे. स्वराज्याचे सदा गीत गाई. छत्रपती जहाला जिच्यामुळे धन्य जिन्नती जिजाऊ आई. कोटी कोटी वंदन माते तुझला. कोटी कोटी वंदन माते तुझला. माता टिकतो जिजाऊ आई. आईची जिजाऊ पुन्हा भेटेल का. आईची जिजाऊ पुन्हा भेटेल का. शोधल्या तरी दिशा जाईल. नऊवारी ती जिजाऊ आहे का. नऊवारी ती जिजाऊ आहे का. मजला नऊवारी सापडली नाही. नऊवारी ती जिजाऊ आहे का. मजला नऊवारी सापडली नाही. साडीतच मी तिला पाहण्यास गेलो. साडीतच मी तिला पाहण्यास गेलो. पण तिला होती ऑफिसची गाई. लाल कुंकवाची ती जिजाऊ. लाल कुंकवाची ती जिजाऊ. आता कुंकूच नाही राहिलं भाडी. आता कुंकूच नाही राहिलं भाडी. टिकली छोटी लिपस्टिक मोठी. टिकली छोटी लिपस्टिक मोठी. काय बघण्याची आली पाळी. रामायण महाभारत दूर राहिले. रामायण महाभारत दूर राहिले. पॉप गाण्याची दुनिया आली. रामायण महाभारत दूर राहिले. पॉप गाण्याची दुनिया आली. आईच्या आईपणातील जिजाऊ केव्हाच हरवून गेली. आईच्या हातातच मोबाईल आला. आईच्या हातातच मोबाईल आला. मुलगाही मोबाईलमध्येच वाहून गेला.
प्रगतीचा पूर वाढत चालला, हृदयातील मराठी बाणा हा केव्हाच मेला. आज धन्य आहे मी, आज धन्य आहे मी, काव्य माझ्या ह्या मातीतच गातो. आज धन्य आहे मी, काव्य माझ्या ह्या मातीतच गातो. जिजाऊ मातीचे स्वराज्य साम्राज्य या मातीच्या वासातच वागतो. देवाशी माझे एकच मागणे आहे, देवाशी माझे एकच मागणे आहे, जिजाऊ माता तू राहू नको आता पुस्तकी, जिजाऊ माता तू राहू नको आता पुस्तकी, तुझ्या चरणाची माती ही लावीन मी माझ्या मस्तकी. धन्य झालो मी या पाचाड क्षेत्री, धन्य झालो मी या पाचाड क्षेत्री, जिजाऊचे चरणकमल लावितो नेत्री, जिजाऊची चरणकमल लावितो नेत्री. आईची सेवा घडली माझ्या गात्री, आईची सेवा घडली माझ्या गात्री, गुणगान करण्यास नसता मी पात्री, गुणगान करण्यास नसता मी पात्री. धन्यवाद. आजच्या आधुनिक युगात जिजाबाईचं. नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे कुठं हरवलंय मामाचं पत्र. कुठं हरवलंय मामाचं पत्र. बालपणीच्या त्या सोनेरी दिवसात, बालपणीच्या त्या सोनेरी दिवसात आजोळच्या उबदार वातावरणात संस्कारांच्या तुषाराबरोबरच खेळाचं कारंज उडवत उडवत आमची पिढी मोठी झाली. जिबल्या, आट्यापाट्या, विटी दांडू, चिंध्यांच्या चेंडूवरच पलाट्या आणि तुराट्या यांच्या स्टंपवरचं क्रिकेट, पोहणं, सूरपारंब्या, गोट्या, विटी दांडू इत्यादी खेळांचे धडे घरोघरचे दादोजी शिकवतच होते. मामाचं पत्रही त्यातच. बालपणीचं नात्याची ओळख आणि जिव्हाळ्याचं दर्शन, उसाच्या, गव्हाच्या, हरभऱ्याच्या शेतात सारं प्रदर्शन, सारं मनाचं क्षितिज रुंदावत होतं. पण काळ बदलला, हिरव्यागार शेतावर शुष्क सिमेंटची जंगलं वाढायला लागली. गावांनीही गावपणाचा लिलाव करायला सुरुवात केली. भल्या भल्या मोठ्या वाड्यांचीही फाळणी झाली. मामांनीही वाटणी दुराव्यांची आखणी करून वाटणी करून घेतली. आता सुट्टीत कोणत्या मामाकडे जायचं यावर वाद निर्माण झाले. आणि आताशा हम दो हमारा एकच्या जमान्यात मामाच नसतो. आईऐवजी दाईच संस्काराची फवारणी करते. शुभंकरुतीसाठी वेळही नाही. मामाही पोटाच्या शर्यतीत पळता पळता भाच्याही विसरला आणि क्लासच्या पिंजऱ्यात भाच्याही अडकले. मोबाईलच्या जमान्यात भेटणंही ऑनलाईन. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी फाईन. आता मामाही मोबाईलवरच भेटतो. साता समुद्रापार आजी आजोबांचं अंतिम दर्शनसुद्धा 4 इंची पडद्यावरच होतं. कळेना हे असं का होतंय. बरंच काही मिळवलंय पण खूप काही गमवलंय, कारण मामाचं पत्र हरवलंय, मामाचं पत्र हरवलंय. हा विचार या कवितेतनं मांडण्यात आला. यानंतर वैशाली भिडे, वडके हायस्कूल चोंडी, PU इथून निवृत्त शिक्षिक आहे. कवितेचे शीर्षक आहे आता थोडं. सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असावं, आता थोडं. चाकोरीबद्ध आयुष्य आता नाही जगायचं. चाकोरीबद्ध आयुष्य आता नाही जगायचं. खरं म्हणजे चाकोरी बाहेरचं आता थोडं जगायचं. खरं म्हणजे चाकोरी बाहेरचं आता थोडं जगायचं. अवतीभवती थोडं तरी आता वळून बघायचं. अवतीभवती थोडं तरी आता वळून बघायचं. आपल्या आपल्याच कामामध्ये आता नाही रमायचं. आपल्या आपल्याच कामामध्ये आता नाही रमायचं. वेळ पडलीच कधी तर मदतीलाही धावायचं. वेळ पडलीच कधी तर मदतीलाही धावायचं. कधी मदत लागलीच तर हक्काने मागायचं. कधी मदत लागलीच तर हक्काने मागायचं. अधुऱ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आता कामाला लागायचं. अधुऱ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आता कामाला लागायचं. कामाचे इमले रचताना स्वतःलाही विसरायचं. कामाचे इमले रचताना स्वतःलाही विसरायचं. इतरांसोबत असताना खळखळून हसायचं. इतरांसोबत असताना खळखळून हसायचं. हसत खेळत जगण्याचा आनंद लुटत राहायचा. हसत खेळत जगण्याचा आनंद लुटत राहायचा. मनामध्ये ठेवून काही घुसमटत नाही राहायचं.
मनामध्ये ठेवून काही घुसमटत नाही राहायचं. भूतकाळातल्या कटू आठवणींना उगीच नाही उकरायचं. भूतकाळातल्या कटू आठवणींना उगीच नाही उकरायचं. अश्रू पुसणाऱ्या खांद्यावर अलगद जरा विसावायचं. अश्रू पुसणाऱ्या खांद्यावर अलगद जरा विसावायचं. मग सुख येतच आपल्या दारात. मग सुख येतच आपल्या दारात. त्याचं छान स्वागत करायचं. त्याचं छान स्वागत करायचं. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे टाका. ती उसवत गेली गोधडीचा एक एक टाका. ती उसवत गेली गोधडीचा एक एक टाका. कधी हळूवार तर कधी तोडत आणि उलगडत गेली आत झाकलेले तिच्याच साडीचे. आत झाकलेले तिच्याच साडीचे. काही फाटलेले काही जोडलेले काही ठिगाळ लावलेले अनेक पदर. काही गाठी सुटल्या काही कापडात घट्ट रुतल्या. काही भूतकाळातल्या आठवणींना ओल्या करून गेल्या. वेळीच टाका घातल्याने उसवणे थांबलेले. वेळीच टाका घातल्याने उसवणे थांबलेले. जीर्ण होण्याआधीच आयुष्य तुकड्यात जोडलेले. वरचा हलकासा थरच आता उसवू पाहत होता. वरचा हलकासा थरच आता उसवू पाहत होता. आयुष्याच्या संध्याकाळी जोडायलाही कठीण होता. आयुष्याच्या संध्याकाळी जोडायलाही कठीण होता. तिने जडावलेली मान वर करून हलकेच पाहिले. तिने जडावलेली मान वर करून हलकेच पाहिले तर गोधडीच्या दुसऱ्या बाजूने तिची लेक त्याच गोधडीला. तिची लेक त्याच गोधडीला नव्या मलमल कापडाने झाकून खूप सुंदर असे टाके घालत होती. धन्यवाद. आणि त्याला शिवण्यासाठी कसा टाका आवश्यक आहे ते या कवितेतनं जाणवलं. यानंतर काव्य शीर्षक पाझर. कातळाला पाझर फुटत नव्हता. कातळाला पाझर फुटत नव्हता म्हणून तिथं बसून पाऊस धायबोकळा रडत होता. एक डोंगरवासी जंगलातलं वनवासी वृक्षाचं इवलंसं बाळ तिथं आलं आणि म्हणालं, पाऊस बाबा का बरं रडतोयस? पाऊस म्हणाला, काय सांगू बाबा, कातळाला पाझर काय फुटत नाही. वृक्षबाळ त्यावर म्हणालं, हत्तीच्या एवढंच ना, थांब जरा मी मोठा होतो, कातळाचा काळजातच हात घालतो आणि काळजाचं पाणी करून सोडतो. बघ मग पाझर फुटतो का नाही तो, पाझर फुटतो का नाही तो, पाझर फुटतो का नाही तो. सुरेख. गोरेगाव मराठा कविता मंडळ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि लवकरच त्यांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. कारणा साहिबच्या कविता आणि त्याचप्रमाणे आकाशवाणीवरती त्यांचं काव्य वाचनसुद्धा झालेलं आहे. मनोज धुरंधर. धन्यवाद. नमस्कार. छत्रपती शिवरायांना प्रथम अभिवादन करतो आणि सर्व मान्यवर आणि मंचावरील कवी आणि आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकरच मिळणार आहे. त्याबद्दलच मी कविता लिहिली आहे. अभिजात मराठी भाषेत मी कविता बोलतो. कवितेचे शीर्षक आहे अभिजात मराठी. ला 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 तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा. ही मराठी आहे
मराठी आहे आमची अभिजात भाषा. इथं जन्मले ज्ञानेश्वर हो, इथं जन्मले ज्ञानेश्वर, जन्मली हो मुक्ताई. पंढरपुरी बसली माझी माऊली ती विठाई, पंढरपुरी बसली माझी माऊली ती विठाई. लिहिती समर्थ दासबोध, लिहिती समर्थ दासबोध, आणि तुका माझा भोगाता. ग्रंथ हे गुरु आम्हासाठी झुकतो साऱ्यांचा माता, ग्रंथ हे गुरु आम्हासाठी झुकतो साऱ्यांचा माता. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. मानबिंदू या भूमीचा हो, मानबिंदू या भूमीचा, सह्याद्रीचा शिवबाहू, अखिल जगती या मातीचा गौरव आमचा राजा. अखिल जगती या मातीचा गौरव आमचा राजा. स्वतंत्र आणि सुपुत्र सारे हो, स्वतंत्र आणि सुपुत्र सारे, देशासाठी मरती हो. भगत सिंहासोबत फाशी राजगुरू ही चढती हो, भगत सिंहासोबत फाशी राजगुरू ही चढती हो. या भूमीतून येती सारे हो, या भूमीतून येती सारे, लेखक कवी कलावंत, घटना लिहिली देशाची बाबासाहेब विचारवंत, घटना लिहिली देशाची बाबासाहेब विचारवंत. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. कुसुमाग्रज खांडेकर विंदा हो, कुसुमाग्रज खांडेकर विंदा, नेमाडे ही लिहिती हो. या भूमीतील लेखक हमसे ज्ञानपीठ मिळविती हो, या भूमीचे लेखक हमसे ज्ञानपीठ मिळविती हो. सुपीक माती या भूमीची हो, सुपीक माती या भूमीची, खेळती कुणी गाती हो. भारतरत्न मुरलीलता दिदी सचिनची ख्याती हो, भारतरत्न मुरलीलता दिदी सचिनची ख्याती हो. अभिमान म्हणजे या मातीचा हो, अभिमान म्हणजे या मातीचा, जन्मले इथे सारे हो. भाग्यवान या जगती आम्ही, जन्म आमचा महाराष्ट्री हो. भाग्यवान या जगती आम्ही, जन्म आमचा महाराष्ट्री हो. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. येत असतात. इतर कुठल्याही भाषांमध्ये दिवाळी अंकाचा हा प्रकार नाही आहे. तर यानंतर आपल्यासमोर येते कवयित्री गार्गी खोत. गार्गी भाषेत झालेल्या आहेत आणि BComचं त्यांचं शिक्षण सुरू आहे. शिक्षण घेता घेता कविता रचण्याचा त्यांचा हा मानस या ठिकाणी ते उलगडून दाखवणार आहेत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कन्यादान. मनाने कठोर होतो, मनाने कठोर होतं, जरी डोळ्यात आलं पाणी तरी बाप कन्यादान करतो. लेकीचं सुख बघतो, लेकीचं सुख बघतो, मंडपात अपमान सहन करून पण बाप कन्यादान करतो. मनाने हळवा होतो, मनाने हळवा होतो, लेक परक्याचे धन म्हणत बाप कन्यादान करतो. लेकीची पाठवणी करतो, लेकीची पाठवणी करतो, माझ्या जीवाला सुखी ठेवा म्हणत बाप कन्यादान करतो. लेकीचे प्रत्येक हट्ट पूर्ण करतो, लेकीचे प्रत्येक हट्ट पूर्ण करतो, सासरी मिळू दे माहेरची माया म्हणत बाप कन्यादान करतो. मनात जरा काहूर उठतो, मनात जरा काहूर उठतो, दिला घरी सुखी राहा म्हणत बाप कन्यादान करतो, बाप कन्यादान करतो. धन्यवाद. सुरेख. यानंतरचे कवी आहेत
कवयित्री आहेत मयुरी कदम. आपल्या कविता सादर करणार आहेत मयुरी कदम. नमस्कार. सन्माननीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय, मी मयुरी कदम तुमच्यासमोर कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे माणूसपणाच्या वाटेवर. पैसा प्रसिद्धीच्या नादात माणूस मानवतेपासून दुरावला. पैसा प्रसिद्धीच्या नादात माणूस मानवतेपासून दुरावला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. हाडामासाच्या साच्यावर मीपणाचा गिलावा आला आणि आपलेपणाच्या हिरवळीतला माणुसकीचा ओलावा गेला. हाडामासाच्या साच्यावर मीपणाचा गिलावा आला आणि आपलेपणाच्या हिरवळीतला माणुसकीचा ओलावा गेला. पाण्यासारख्या नितळ मनावर स्वार्थाचाही रंग चढवला आणि माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. नीतिमत्ता संस्कार आणि नैतिक मूल्यांना वाऱ्यावर सोडले. नीतिमत्ता संस्कार आणि नैतिक मूल्यांना वाऱ्यावर सोडले. म्हणूनच तर या भूमीत अमानुष मणिपूरचे प्रकरण घडले. म्हणूनच तर या भूमीत अमानुष मणिपूरचे प्रकरण घडले. पाशवी या कृत्याने मानवतेवरच नांगर फिरवला आणि माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. मातीशी नाळ तोडून आम्ही जातीशी जोडली. मातीशी नाळ तोडून आम्ही जातीशी जोडली. म्हणूनच तर हरियाणाच्या मेवातमध्ये दंगल घडली. म्हणूनच तर हरियाणाच्या मेवातमध्ये दंगल घडली. जाती धर्माच्या भेदात माणुसकीची जात विसरला. जाती धर्माच्या भेदात माणुसकीची जात विसरला आणि माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसाचा माणूस हरवला. कोटातल्या नोटांनी इथे माणसांच्या किमती ठरतात. कोटातल्या नोटांनी इथे माणसांच्या किमती ठरतात. पण बँकातल्या रकमांनी मनाच्या जखमा कुठे भरतात. अहो पण बँकातल्या रकमांनी मनाच्या जखमा कुठे भरतात. आत्मसन्मानाच्या ओरखड्यांवर संपत्तीचा मुलामा लावला. आत्मसन्मानाच्या ओरखड्यावर संपत्तीचा मुलामा लावला आणि माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. आज माणसांच्या गर्दीत आम्हाला माणूस शोधावा लागतोय. आज या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणूस शोधावा लागतोय. डोकावून बघा स्वतःला आपण कोणत्या मुखवट्याखाली जगतोय. डोकावून बघा स्वतःला आपण कोणत्या मुखवट्याखाली जगतोय. प्रेम करुणा वात्सल्य या भावनांचा माणूस या माणसातून हरवला आणि माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. माणूसपणाच्या वाटेवरचा माणसातला माणूस हरवला. धन्यवाद. नमस्कार. मी प्राथमिक शिक्षक आहे आणि विद्यार्थी हा माझं दैवत आहे आणि विद्यार्थ्यांसमोर होऊन त्यांना त्यांच्यामध्ये कवितेचं रस कसं उतरायचं त्यांच्याच अनुभवशास्त्रातील शब्दांचा वापर करून मी ही कविता तयार केली. नुकतीच दिवाळी सण साजरा झालेला आहे आणि दिवाळी सण कसा असतो आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये शेतकरी जेव्हा भरघोस पीक घेऊन घरात आणतो आणि त्याचा आनंद सर्वत्र कसं काय व्यक्त होतो या मी कवितेतून व्यक्त केलेला आहे. कवितेचे शीर्षक आहे दिवाळी. भूवरी दिसे सोनेरी साडी. भूवरी दिसे सोनेरी साडी आनंदी गीते गातो वनमाळी. नंदीला भरवी गोड पुरणपोळी. नंदीला भरवी गोड पुरणपोळी. भूवरी दिसे सोनेरी साडी आनंदी गीते गातो वनमाळी. वर्षाकाठी येई बहीण भोळी. वर्षाकाठी येई बहीण भोळी घास सुपदा भरून ओवाळी. वर्षाकाठी येई बहीण भोळी घास सुपाचा भरून ओवाळी. रिक्त न राहो वदे मायेची झोळी. रिक्त न राहो वदे मायेची झोळी. भूवरी दिसे सोनेरी साडी आनंदी गीते गातो वनमाळी. लहान थोरांच्या कलेला वाव देई दिवाळी. लहान थोरांच्या कलेला वाव देई दिवाळी. घरोदारी साऱ्यांच्या नटे रंगीबेरंगी रांगोळी. लहान थोरांच्या कलेला वाव देई दिवाळी. घरोघरी साऱ्यांच्या नटे रंगीबेरंगी रांगोळी. आरसांची चढाओढ वाजे फटाक्याची गोळी. आरसांची चढाओढ
वाजे फटाक्यांची गोळी, भूवरी दिसे सोनेरी साडी, आनंदी गीते गातो वनमाळी. अशी सौख्य देणारी दिवाळी, अशी सौख्य देणारी दिवाळी, आनंदी आनंद वातावरण करी दरवेळी. अशी सौख्य देणारी दिवाळी, आनंदी आनंद वातावरण करी दरवेळी. गड किल्ल्यांची सजावटही, गड किल्ल्यांची सजावटही मिळेल पाहण्यास यावेळी. भूवरी दिसे सोनेरी साडी, आनंदी गीते गातो वनमाळी. धन्यवाद. धन्यवाद. एक श्रेष्ठ सेविका, एक साहित्यिक आणि ज्येष्ठ कवयित्री श्रीमती मंगल मेहता माणगाव ह्या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे आज या भव्य दिव्य अशा साहित्य संमेलनास उपस्थित राहू शकल्या नाही. तर त्यांनी मला आजच्या या कार्यक्रमासाठी एक कविता लिहून दिलेली आहे, ती मी तुमच्यासोबत आज सादर करत आहे. मी आणि भाग्य समजते माझे की त्यांनी मला ही इथे कविता सादर करण्याची संधी दिली. त्यांच्या स्वलिखित कवितेचं नाव आहे चिरंजीव भूमी रायगड. मी सो भानुमती हेमंत शेठ माणगाव सादर करीत आहे. चिरंजीव भूमी रायगड. ऊन पाऊस मस्तकी झेलत, ऊन पाऊस मस्तकी झेलत, उभा तपस्वी पाषाण कडा, उभा तपस्वी पाषाण कडा. शिवशंभूचे स्तवन कराया, शिवशंभूचे स्तवन कराया, अचल रायगड असे खडा, अचल रायगड असे खडा. पाचाडच्या बाहुभुजावर, पाचाडच्या बाहुभुजावर, ताट मस्तक रायगडाचे, ताट मस्तक रायगडाचे. वास्तव्य पुतळा जिजाऊचे, वास्तव्य पुतळा जिजाऊचे. भाग्य उजळले पाचाडचे, भाग्य उजळले पाचाडचे. या मातीच्या कणाकणाला, या मातीच्या कणाकणाला स्पर्श आपुल्या शिवशंभूचा, स्पर्श आपुल्या शिवशंभूचा. शूर मावळे वीर आणि, शूर मावळे वीर आणि, स्वाभिमानी यसुबाईचा, स्वाभिमानी यसुबाईचा. या रायगडाचे चिरे सांगती, रायगडाचे चिरे सांगती, कथा धाडसी आईची, कथा धाडसी आईची. इतिहासाच्या पानावरती, इतिहासाच्या पानावरती साक्ष हिरकणी पुरुजाची, साक्ष हिरकणी पुरुजाची. अंधाराला दटावणी ती, अंधाराला दटावणी ती, उभा कडा उतरून येई, उभा कडा उतरून येई. जन्मदात्रीची दूध माया, जन्मदात्रीची दूध माया, राजाला नमवी निज ठाई, राजाला नमवी निज ठाई. युगे युगे आम्ही गातच राहू, युगे युगे आम्ही गातच राहू, शिवरायांचे स्तुतिगान, शिवरायांचे स्तुतिगान. हृदयी शंभू राजे वीरजे, हृदयी शंभू राजे वीरते, धर्मरक्षणी ते बलिदान, धर्मरक्षणी ते बलिदान. पुण्यवान आम्ही इथे जन्मलो, पुण्यवान आम्ही इथे जन्मलो, ओवाळतो हे पंचप्राण, ओवाळतो हे पंचप्राण. मृत्युंजय घ्या मुजरा आमचा, मृत्युंजयचा मुजरा आमचा, चिरंजीव तुमचे बलिदान, चिरंजीव तुमचे बलिदान, चिरंजीव हो तुमचे बलिदान. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती शौर्याची भूमी आहे. तेव्हा मला असं वाटतं की सकाळी जेवताना शेतकऱ्याचे आणि रात्री झोपताना सैनिकाचे आपण सर्वांनी आभार मानायलाच हवे. कारण एकामुळे आपली अन्नाची गरज भागते आणि दुसरं आपल्या सुरक्षा आपली करत असतो. आणि त्यामुळे त्या सैनिकाला एक छोटीशी कविता मी इथं अर्पण करतोय. सैनिक हो तुमच्यासाठी ही मानवंदना देऊ त्यांना ज्यांनी रक्षण केले सीमेचे, ही मानवंदना देऊ त्यांना ज्यांनी रक्षण केले सीमेचे, प्रसंगी त्यागून प्राण पांग फेडले या भूमीचे, प्रसंगी त्यागून प्राण पांग फेडले या भूमीचे.
देश हाच श्वास ज्यांचा, देश हाच श्वास ज्यांचा या मातृभूमीचे ते खरे पाहिजे. देश हाच श्वास ज्यांचा या मातृभूमीचे तेच खरे पायी. बाहू सदा स्फुरलेलेच, बाहू सदा स्फुरलेलेच, मेजर असो अथवा नाईक. घराच्या पलीकडे जाऊन देशच मानला परिवार, घराच्या पलीकडे जाऊन देशच मानला परिवार. कर्तव्यात सदा तत्पर राहून नाही पाहिला कधी सणवार, नाही पाहिला कधी सणवार. भारत मातेचे पांग फेडण्या धारण केला गणवेश, भारत मातेचे पांग फेडण्या धारण केला गणवेश. अंतरी फक्त देशभक्ती, अंतरी फक्त देशभक्ती, नसतो कोणता अभिनिवेश, नसतो कोणता अभिनिवेश. राष्ट्रासाठी शहीद होऊन सार्थकी लावे तो जीवन, राष्ट्रासाठी शहीद होऊन सार्थकी लावे तो जीवन. यावत चंद्र दिवाकरो, असू द्या त्यांचे स्मरण, असू द्या त्यांचे स्मरण, असू द्या त्यांचे स्मरण. त्या सैनिकांना मानाचा मुजरा. धन्यवाद.